करता तुम्ही घरासाठी? आधीच कामाचं टेन्शन, ते मिळालं तर टिकवून ठेवायचं टेन्शन. आज तुमची बाईक बंद पडली, पावसात भिजत घरी आलात, आजारी पडलात आणि आणि मला माहितीये ना, या आजारपणाने पण तुमची चिडचिड होणार आहे. कामाला भाडे होती, काम रखडेल, जेके सर चिडतील, असे कितीतरी प्रश्न आणि त्याचं टेन्शन तुम्हाला येणार. पिहू आपली नेहमी म्हणते, बायकांना त्रास होतो, बायका किती सहन करतात, पण पुरुषांनाही तेवढाच त्रास होतो, हे माहितीये मला. आम्ही बायका, आम्ही निदान रडून आमच्या दुःखाला वाट मोकळी करून देतो. तुम्हाला तर ते सुद्धा करता येत नाही. पण अविनाश, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना तुमच्या सोबत. मी तुम्हाला समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करेन, नक्की करेन. अभि झोपला नसेल ना? आय एम शुअर त्याला झोप लागली नसेल आज. कशी लागेल शनया? आज जे काही झालंय त्यानंतर त्याला झोप लागणं अशक्य आहे. कॉल करू त्याला? शनाया, या वेळेला? झोपला नव्हतास ना? झोप लागणं शक्यच नाहीये तुला काल जे काही झालं त्यानंतर. शनाया, असं का म्हणालीस तू? अनुप्रिया, तू? हो, मीच. माझ्या नवऱ्याला इतक्या रात्री फोन केल्यावर मीच उचलणार ना फोन. हो बरोबर. नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस तू. असं का म्हणालीस की यांना झोप लागली नसेल म्हणून? अगं त्याचं काय झालं ना अनुप्रिया, आज जरा ऑफिसमध्ये प्रॉब्लेम झाला. अविनाशला एका क्लायंटनी अल्टिमेटम दिलं की 3 महिन्याचं काम झालं नाही ना तर ते कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल होईल. म्हणूनच म्हटलं त्या टेन्शनमध्ये त्याला झोप लागली नसेल. काय काय सांगतेस काय? काय ग, तू पण पावसात भिजलीस की काय? हो अगं, आज पाऊस होता ना खूप. नेमकं मी ऑफिसला जाताना छत्री विसरले. हो ना, बघ यांचं पण असंच झालं. पावसाचे दिवस आणि रेनकोट घेतला नाही, छत्री घेऊन जायला विसरले आणि भिजले. बरं, तू काय म्हणत होतीस यांना अल्टिमेटम दिले वगैरे? काही सिरियस आहे का ग? नाही नाही, सिरियस काही नाही. तसं काही असेल तर अविनाश सांगेलच ना तुला. अगं तसं ऑफिसमधून आल्यावर ते मला सगळं सांगतात. आज पूर्ण दिवसभरात काय झालं, मीटिंगमध्ये काय झालं, तुमच्या ऑफिसमध्ये काय झालं, सगळं सगळं सांगतात. पण आज ना कदाचित ते आले तेव्हा भिजून आले होते, अंगात ताप होता म्हणून सुचलं नसेल त्यांना. व्हॉट? ताप आलाय अविनाशला? हो ना अगं, आता पावसात भिजून आले तर मग काय होणार आहे? तुला माहितीये का, त्यांना पाऊस अजिबात सहन होत नाही. थंड काही खाल्लं की सर्दी होते आणि पावसात भिजले की हमखास ताप येतो. तू त्याला डॉक्टरकडे वगैरे नेलंस का? अगं मीच आहे ना त्यांचं डॉक्टर. आले आले केस पुसले, त्यांना गरम गरम खाऊ घातलं, आता हळदीचं दूध घेतलंय, गोळी घेतली आहे आणि झोपलेत. आणि तुझा फोन यायच्या आधी ना कपाळावर मिठाच्या घड्या ठेवल्या होत्या. आता बघ कसे ठणठणीत बरे होतात ते. अगं या सगळ्या घरातल्या गोष्टी वर्क नाही करत. अगं म्हणजे मला असं म्हणायचंय की त्याचा ताप वाढला तर त्यामुळे तू त्याला डॉक्टरकडे घेऊन जा ना. आणि जे के पण नाहीये ना इथे, उगाच काम अडकायला नको ऑफिसचं. हां, नाही तू 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 बरोबर बोललीस. उद्यापर्यंत बरं नाही वाटलं ना तर मग सकाळीच डॉक्टरांना फोन करून ना औषधं मागून घेईन किंवा मी स्वतः घेऊन जाईन ह्यांना डॉक्टरकडे. हां, पण तुला सांगू, मला कधी कधी असं वाटतं ना की मी नसेन तर यांचं काय होईल.
अगं आजारी पडले ना की लहान मुलासारखं वागतात. म्हणजे त्यांना मी अशी उशाशी बसून हवी असते. अनु तू कुठे जाऊ नको. अनु तू माझ्या जवळ बसून राहा. अनु तू इकडेच बसायचं, कुठेही मला सोडून जायचं नाही. देवा परमेश्वरा कसं चालेल ना असं, पण नाही, त्यांना मी बाजूला हवीच असते. हॅलो शनाया. हा हो हो बरोबर. काळजी घेतेस ना तू त्याची. हो तू पण काळजी घे हा. तू पण शिंकत होतीस ना, औषध घे हा नक्की. हो घेते मी काळजी. चालेल. हे उठले ना सकाळी की तुझा फोन आला हे सांगते मी त्यांना. बाय. गुड नाईट. अविनाश तू फक्त माझा आहेस. अनुप्रियाची सवय झाली आहे तुला. तिच्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाहीस तू. पण आता तुझी ही सवय मी बदलून टाकेन. अनुप्रिया नावाची कोणी व्यक्ती तुझ्या आयुष्यात होती हे सुद्धा तू विसरशील. अनुप्रियाचं नाव, अनुप्रियाचा चेहरा, अनुप्रियाचं अस्तित्व विसरशील.